आधीच आपलं शेड्यूल जे आहे ते उशिराने चालू होत आहे, सो प्लीज कोऑपरेट करा. दोन्ही टीम्सला विनंती असेल आयोजकांच्या वतीने. आजच्या रजनीतील ही पहिली मॅच आहे. गावदेवी पिंपलगर विपक्ष गावदेवी अंजूर. टॉस गावदेवी अंजूर टीमच्या कॅप्टनने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर फलंदाजीसाठी गावदेवी पिंपलगर टीमला इन्व्हाइट केलंय. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. आलाय. मात्र या ठिकाणावर गावदेवी अंजूर टीमला 3 धावांचा पायनंडीचा सामना करावा लागेल. लेट रिपोर्टिंगमुळे तुम्हाला 3 धावांचा पायनंडीचा सामना करावा लागेल आणि त्या 3 धावा आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्लस करू. या बलेचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये मिसफिल्ड झाली आहे. मात्र बॅकअप आउट कॉर्नर रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेला आहे. 2 धावा कंप्लीट होतात. ओव्हर थ्रो झाला आहे. मात्र फक्त ना फक्त 2च धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या धावा धावफलकावर असतील ना त्यामध्ये 3 धावा अधिक केल्या जातील. याकडे लक्ष असू द्या, कारण 3 धावांचा पायनंडीचा सामना टीम गावदेवी अंजूरला या ठिकाणी करावा लागतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी अँगलसोबत बॉल बाहेर निघाला होता. संपर्क पाहायला मिळत नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल संदीपच्या माध्यमातून. संदीप पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. यानंतर जय हनुमान भावाले आणि गावदेवी भडगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. संदीप पुन्हा एकदा. समोर गणेश पाटील मॅन इन येलो कॅप. या बलेचा बॉल पॉईंटच्या वरून उडवलाय. काय कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. क्रिकेटचं सौंदर्य. पॉवर प्लेचा षटक. पॉवरफुल फटका. बॉल सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. गणेश पाटीलच्या बाडमधून आज चौकार आलाय. 4ने धावफलक पुढे सरकलाय. 1-1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढला. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा येतोय. हा चौकार. 4 धावा.
अतिशय सुरेख फटकेबाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आल्यात आणि त्या 3 चौकारांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर 15 धावा धावफलकावर आहेत. मात्र त्या 15मध्ये आम्ही पॅनल्टीच्या 3 धावा अधिक करतोय. अर्थातच आता मात्र धावसंख्या 18. अगदी उशिरा रिपोर्टिंग. नक्कीच त्या 3 धाबांचा पॅनल्टीचा सामना जरूर करावा लागला आहे आणि अजून 2 धाबा या ठिकाणी प्लस होतील. 10 खेळाडूंसोबत गावदेवी अंजूर संघ खेळतोय. अर्थातच अजून 2 धाबांची पॅनल्टी. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 15 धावा, मात्र त्यामध्ये पॅनल्टीच्या 5 धावा ॲड होत आहेत. 20 धावा धावफलकावर. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज सचिन भगत आपण पाहतोय. सचिन भगत पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर सचिन भगत पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने आपण संतोष जोशीला पाहतोय. वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय तर गणेश 8 धावांवर खेळतोय. गणेशच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. या बलेचा बॉल अगदी हलक्याने हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या दरम्यान तालमेलची कमतरता. परिणाम स्वरूप पहिली विकेट, रनआउटची विकेट. फलंदाज बाद संतोष जोशी. आज लवकरात लवकर आपण पोहोचायचं आहे. 30 यार्ड सर्कल जे आहे ना त्या ठिकाणी आपण बाद होणाऱ्या फलंदाजाला क्रॉस करायचं आहे. वेल वाचवा विनंती असेल आयोजकांच्या वतीने, कारण आज पहिल्या सामन्याला या ठिकाणी भरपूर उशीर झाला आहे. सो प्लीज कोऑपरेट करा. शेलूमाता 40+ क्रिकेट संघ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. आज सलग ही तिसरी रजनी. पहिली विकेट, रनआउटची विकेट आपण पाहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलास भोईर दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती आपण विलास भोईरला पाहतोय. पाहूया विलास भोईर कशा प्रकारे फलंदाजी करेल. सचिन भगत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील दांडी गुल झाली आहे, मात्र बेल्स ट्रिप झाल्या नाहीयेत त्या ठिकाणी. नशिबाची साथ विलास भोईरकडे. यस, हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. पूर्णपणे बीट झाला होता, बॅटची कडा लागली होती. यस, प्लेड ऑन होऊ शकला असता, परंतु बेल्स ट्रिप झाल्या नाहीयेत त्या ठिकाणी. लक फॅक्टर विलास भोईरच्या बाजूने आपण पाहतोय. जीवनदान म्हणावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. सचिन भगत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर गणेश पाटीलला आपण पाहतोय. फुल टॉस आहे, परंतु संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा तालमेलची कमतरता पाहायला मिळते आहे. धाव घेण्यासाठी नक्कीच विलास भोईर त्या ठिकाणी सज्ज होते, परंतु गणेश नकार देतोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी मोठ्या फटक्यासाठी पोषक असा चेंडू, परंतु संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पायावर अद्दला होता. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सचिन भगतच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा ऑनसाईडला प्रहार झाला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. गणेश पाटील बॅक टू द डगआउट. गणेश पाटीलची महत्त्वाची विकेट आणि त्यानंतर नवीन फलंदाज
नंदू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजून एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पहिलं षटक जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, पॅनल्टीच्या 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या. परंतु या षटकाचा विचार केला तर कुठेतरी कमबॅक केलंय सचिनने. सचिन भगत चांगली गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये 4 बॉल टाकून झाल्यात आणि धावा मात्र फक्त ना फक्त एकच खर्च केली आहे. षटकातील पुढचा बॉल सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज मानिन रेड कॅप नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया नंदू पाटील कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक विस्फोटक फलंदाज आहे, सातत्याने चांगली खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहत आलोय. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. अजून एक चांगला बॉल सचिन भगतच्या माध्यमातून. काय कमालीचे षटक फेकतोय आतापर्यंत. फक्त ना फक्त एकच धाव खर्च केली या ओव्हरमध्ये. एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. हा शेवटचा बॉल सचिन वलतोय. या बले सबाटचे आतील गडा यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 22 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये फक्त ना फक्त 2च धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाची विकेट सचिन भगतने काढली आहे. 2 विकेट या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. रनआउटची 1 विकेट होती, संतोष जोशी बाद झाला आणि त्यानंतर मात्र गणेश पाटीलची विकेट झेलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 गडी बाद 22 धावा धावफलकावर आहेत. तर आता मात्र तिसरं षटक. चला थोडी स्पीडली गेला. प्लीज विनंती असेल थोडं स्पीडली खेळायचं आहे. गावदेवी अंजूर संघ टीम मीटिंग नको आहे. बॉलिंग ट्रॅकवर श्याम येतोय. श्याम पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा होत्या आणि त्यानंतर कमबॅक आवश्यक होतं गावदेवी अंजूर टीमला आणि ते कमबॅक मात्र सचिन घरतने करून दाखवला. बघा अंजूर संघ तुम्ही अधिक वेळ घेत आहात, प्लीज कोऑपरेट करा. सामन्याला सुरुवात करा. पंच तुम्ही देखील ऑन करू शकता आणि त्यानंतर पॅनल्टी देखील घोषित करू शकता, कारण आधीच उशीर झालाय. गावदेवी अंजूर संघ वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. षटक क्रमांक 3 श्याम पाटील. पहिलाच बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये पॅनल्टी आणि सोबतच 15 धावा देखील खर्च झाल्या होत्या. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या संपूर्ण धावा ज्या आहेत ना त्या कुठेतरी कव्हर केल्या गेल्या. सचिन घरतच्या माध्यमातून चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. या वेळेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. नंदू पाटीलला हे जीवनदान आणि हे जीवनदान कदाचित गावदेवी अंजूर संघाला महाग देखील पडेल, कारण नंदू पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. सातत्याने मोठे फटके ही त्याची ओळख राहिली आहे. परंतु या ठिकाणी या जीवनदानाचा कुठपर्यंत आणि कशा प्रकारे फायदा घेईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. या वेळेस चुकी होत नाहीये. नंदू पाटीलची महत्वाची विकेट. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन अंकुश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. श्याम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया अंकुश भोईर टीमचे कॅप्टन आहेत कशा प्रकारे फलंदाजी करतील. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील बॉलला दिशा दिली आहे. फटका चांगला आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. नंदू पाटीलला जीवनदान मिळालं होतं मात्र त्या जीवनदानाचा फायदा उचलू शकला नाहीये. त्यानंतर त्वरितच जेलच्या स्वरूपात बाद झालाय. चांगलं षटक श्याम पाटील देखील हाताळतोय आतापर्यंत. या बॉलर्स देखील कव्हर ड्राईव्ह. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतायत त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. टॉससाठी जय हनुमान भावाले टीमचे कॅप्टन आणि सोबतच गावदेवी वडगर टीमचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. या बॉलेस बॉलला दिशा दिली आहे. वेलकम कमलाकर पाटील टीम वडगडचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्यात आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद 34. 34 धावा धावफलकावर आहेत. शेलूमाता 40+ क्रिकेट संघ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 सलग ही 3री रजनी. आज नक्कीच भरपूर चांगले संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. परंतु आजच्या रजनीतील ही पहिली मॅच आपण या ठिकाणी अनुभवतोय. गावदेवी पिंपलगर विपक्ष गावदेवी अंजूर या 2 टीममध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा होत्या आणि त्यानंतर कमबॅक भरपूर चांगलं केलं आहे गावदेवी अंजूर टीमने. कारण उर्वरित 12 बॉलमध्ये फक्त 12 धावा आल्यात. परंतु शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय. अंतिम षटक. अंतिम षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. या षटकापासून नक्कीच आपल्याला समजेल की लक्ष किती धावांचं असेल. या ओव्हरमध्ये 12 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मागच्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर त्यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे ना ती गोलंदाजी जर पाहायला मिळाली तर नक्कीच कमी धावांमध्ये रोखलं जाईल. खास करून सचिन भगतने ज्या प्रकारे षटक फेकलं. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. हो 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 वाडा कॅच. अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अंदाज चुकला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा. मात्र त्यानंतर हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय कमालीचा झेल आपण पाहतोय. अगदी एका हातामध्ये हा बॉल पकडला गेलाय. अंकुश भोईरची ही महत्त्वाची विकेट. फलंदाज बाद. थर्ड अंपायर. यस. 3रे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया सोमनाथ पाटील कशा प्रकारे फलंदाजी करेल. कारण या ठिकाणी आपण अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल
अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. असं वाटलं होतं एक क्षण की बॉल सीमा कव्हर करेल, सीमारेषे बाहेर जाईल का, परंतु त्या ठिकाणावरनं उत्तर मिळालं नाहीये. अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळाला. रणजित तरे पुन्हा एकदा या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल. संपर्क पाहायला मिळत नाहीये, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. बॅट कट जरूर होतं, परंतु अव्वत असं संपर्क नाहीये. सिंगल सोबत धावफलक 35 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट. अजून एक फलंदाज बाद. विलास भोईर बॅक टू द डगआउट. रणजित तरे आतापर्यंत 2 विकेट्स घेतल्यात आणि फक्त ना फक्त एकच धाव खर्च केली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल उचलला जातोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावर 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. रणजित तरेच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी टीमच्या कॅप्टनने दिली आहे आणि आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळतंय. या बॉलेस देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, स्वतः रणजित जेल खाली येतोय. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. यस, चेक नो थ्रो गोलंदाजी या ठिकाणी पंचाने पकडलाय. या बॉलवर 2 धावा आल्यात आणि सोबतच दोन धावा या ठिकाणी बलून काढल्यात आणि पॅनल्टीच्या 3 धावा, एकंदरीत 5 धावा या बॉलवर येतील. रणजित तरेला या ठिकाणी थांबावं लागलंय. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. उर्वरित षटक जे आहे ना ते कंप्लीट करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर अनिल येत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. अतिशय सुरेख चेंडू. बॉल मात्र निर्धाव गेलाय. अनिल पाटील असताना मात्र रणजित तरेला त्या ठिकाणी षटक दिलं गेलं. नक्कीच आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर विचारला जाईल टीमच्या कॅप्टनला. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र, बॉल निघून जातोय. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 46 धावा झाल्या आहेत.
47 धाबांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय. त्या धाबांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे बोलूया. जय हनुमान भावाले टीमचे कॅप्टन आणि सोबतच गावदेवी वडगर टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्वर्गीय कुंडलिक श्रीपद भुईर नाणिकपैकी कक्षामध्ये पोचायचं आहे. आई गावदेवी वडगार आणि जय हनुमान भावाले टीम. मंगेश दादा आपण पाहुण्यांना पाठवायचं आहे. एस के मान्यवर जा. आपण संजयजी पाटील आणि नरेंद्र पाटील दोन्ही हे खेळाडू देखील आहेत. शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाचे आणि दोन्ही ग्रामपंचायत वर्ल्डचे माजी सरपंच राहिलेले आहेत. ओव्हर टू संदेश. थँक्यू केनी. दोन्ही टीमचे कॅप्टन सोबतच आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस करूया या ठिकाणी. मात्र टॉस करण्याआधी जे स्पेशली नाणं या स्पर्धेनिमित्त बनवलं गेलं त्याआधी आपण पाहूया. एका बाजूला अध्यक्ष चषक 2026 तर दुसऱ्या बाजूला शेलू माता वर्ल्ड 40+. टॉस या ठिकाणी केला जातोय. कॉलिंग कोण करतोय? टीम वडगरचे कॅप्टन कॉल करतायत. शेलू माता वर्ल्ड असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलंय. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला प्रथम हे गिफ्ट हॅम्पर देऊया. मनगडी घड्याळ. त्यानंतर विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय गावदेवी वडगर टीमचा कॅप्टन. हे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करताय याचं मुख्य कारण काय? भावाले संघ हा बलाढ्य संघ आहे. यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 4 षटकांची मॅच. जास्तीत जास्त अपेक्षा कोणाकडून असतील? जास्ती अपेक्षा तर आमच्या पूर्ण टीम करून आहे. तरीसुद्धा दीपक आणि राजू खेळला तर आम्ही 100% मॅच काढू शकतो. या स्पर्धेबाबत थोडक्यात खरोखर आता आपली जी सुरतला चालू आहे मॅच ISPL तसंच लूक इथं मला जाणवते की एकदम मस्त असा ग्राउंड आणि लाईट बीट एकदम परफेक्ट आहे इथे. धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर टीम भावालेचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. विजयजी केने टॉस महत्त्वाचा होता का आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? टॉस महत्त्वाचं होतं. जिंकला असता तर क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठंपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+. 40+ जाण्यामागे कोणते असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? आहे दिलीप आहे, शिवाजी आहे, नरेश आहे. या आयोजन नियोजनासंदर्भात तुमचं मत काय? आयोजन तर शैलूमाता वर्ल्ड संघाने खूप छानच केलेलं आहे आणि त्याने आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. तर एक चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो धन्यवाद. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. तर टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय गावदेवी वडगर टीमच्या कॅप्टनने. गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी टीम भावालेला इन्व्हाइट केलाय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द केनी. खूप खूप धन्यवाद संदेश वकारे. मित्रांनो सर्वांना जय श्रीराम. शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित आपण पाहत आहेत अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026 ची आजची तिसरी रात्र आणि पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला गावदेवी अंजूर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पिंपलघर संघाने प्रथम फलंदाजी करताना 46 धावा बनवल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 47 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये गावदेवी अंजूर टीमची जोडी आपण पाहतोय. संदीप आणि सतीश. संदीप मनेरा आणि सतीश ही सलमीर जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. तर गोलंदाज आहेत
गावदेवी पिंपळगड संघाचे देवीदास पाटील, नक्की संतोषदादा पाटील, रोटरी क्लब भिवंडीचे माजी अध्यक्ष आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगड रांजनोलीचे माजी उपसरपंच आणि गावदेवी पिंपळगड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर यांच्याकडून या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा. पहिला चेंडू टॅप केला होता आणि पहिल्याच चेंडूवर स्वतः गोलंदाज देवीदास पाटीलनं इथे धावबाच्या स्वरूपात 37ची मोठी विकेट मिळवलेली आहे. फलंदाज बाद. येतोय हा पहिला चौकार श्याम पाटीलच्या बॅटमधून. विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून गावदेवी अंजू टीम धावांचा श्रीगणेश इथे केलेला आहे. बघूया पुढील चेंडू. क्या बात आहे, अतिशय सुरेख लाईनात लेन. एस्टनच्या मागे आपण गणेश पाटीलला पाहतोय, अगदी एस्टनला चिपकून एष्टी रक्षण करतायत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ असं ऑफसाईडला आपण प्रोटेक्शन पाहतोय. चांगली फिल्डिंग पोझिशन आहे. 1-4 इथे हा चेंडू अगदी मिड ऑफला नंदू पाटील चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धावाली श्याम पाटीलच्या बॅटमधून. 4 चेंडूमध्ये 5 धावा, 47 बनवायचे आहेत. आज अंजू टीमला पॅनल्टीला सामोरे जावं लागलं. उशिराने रिपोर्टिंग केल्यामुळे 3 धावा आणि त्यानंतर चक नो च्या देखील धावा आपण पाहिल्या होत्या. नक्कीच गावदेवी पिंपळगड टीमला कुठेतरी थांबवलं आहे असं म्हणायला हरकत नव्हती. सुरेख सुरेख चेंडू, गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी. संदीप मनेराला हा चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज देवीदास पाटीलनं. पहिल्या 5 चेंडूमध्ये 1 चौकार लागून 5 धावा गावदेवी अंजू टीमच्या फलकावरती. पॉवर प्लेचा ओव्हर P1 आणि शेवटचा चेंडू देवीदास पाटील. चेंडूला हलक्या हातानं पॉईंट रिझनला केलाय. तिथे भरत पाटील आहेत. फक्त 1 सिंगल धावी. सिंगलला पहिल्या ओव्हरची समाप्ती. 1-6 धावा. 1-6 आणि आता 3 ओव्हरमध्ये अजूनही 41 धावा असं समीकरण शिल्लक आहे. गावदेवी पिंपळगड टीमकडे गोलंदाजी युनिट चांगलं आहे. गणेश पाटील, नंदू पाटील, अंकुश भुईर सारखे चांगले दिग्गज गोलंदाज आहेत. महेश पाटील देखील आहेत. बघूया महेश पाटीलला चेंडू दुसऱ्या ओव्हरसाठी सोपवलेला आहे. चांगला निर्णय कॅप्टन अंकुश भोईर, नंदू पाटीलचा. 3 ओव्हरमध्ये 41 बनवायचे आहेत आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये सचिन भगत गावदेवी अंजूर संघाचा एक चांगला फलंदाज.
बघूया, अतिशय चांगली स्पर्धा आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. यानंतरचा दुसरा सामना असेल गावदेवी वडगार आणि जय भावाले, त्यानंतर जय बजरंग कारिवली गावदेवी पूर्णा, आणि त्यानंतर आजच्या ग्रुप सी मधून पहिल्या फेरीचा चौथा सामना आहे गुरुदत्त मानकोली आणि गंगामाता गुंदवली. चला स्पीडअप करा जरा. 7:21 आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात केलेली आहे. एक सिंगल धाव संदीप मनेराच्या बॅटमधून. सिंगलला धावसंख्या झाली आहे ती 7. आता 17 चेंडू बाकी आहेत आणि 40 धावा अजूनही बनवायचे आहेत. वेलकम जालिंदर पाटील, गावदेवी वर्ग टीमचे कॅप्टन, आणि जय भावाळीचे विजय केने. अशी पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगर टीम, वेलकम राजूजी पाटील. इथे हा चेंडू अगदी अतिशय चांगला झेल कंप्लीट केला आहे भरत पाटीलनं. इथे धक्का नंबर 2 श्याम पाटीलच्या रूपानं फलंदाज बाद. घेऊ डीजे, वेलकम SV माली. मानकुली प्रीमियर लीग SV स्पोर्टचे ऑनर सचिन विष्णू माली आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी पिंपलगड टीमला आणि खास करून संतोष भाऊ जोशी यांना शुभेच्छा असतील त्यांचा खेळ पाहण्यासाठी. SV सचिन माली इथे उपस्थित आहेत. आपला अध्यक्ष चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम राजन डी, संतोष मडवी, विलास पाटील सर आणि शैलू पाटील या सर्व आमच्या खेळाडू मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विलास पाटील सर आणि शैलेश पाटील, राजन डी आणि संतोष मडवी. आठ चेंडू 7 धावा. मैदानामध्ये सचिन भगत, रन मशीन ऑफ अंजूर, चांगला फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर आल्या रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न सचिन भगतचा फसलाय. आता जे काही करायचं ते सचिन भगतला करावं लागेल. उरल्या सुरल्या अशा अपेक्षा या फलंदाजावर आहेत गावदेवी अंजूर टीमच्या. इथे चेंडूला स्केअर ऑफ द विकेट खेळले. चेंडू चाललाय ऑन साईडला, अगदी मैदानाला दन दन करत. दुसरी धाव इथे सचिननं जलद गतीने पूर्ण केलेली आहे. 1 शॉटचा इशारा आलाय. एकच धाव. आज अंजूर टीमच्या बाजूनी सर्व काही विपरीत आतापर्यंत घडताना आपल्याला पाहायला मिळते. उशिराने आले, 3 धावांचा पेनल्टी लागला. त्यानंतर गोलंदाज रणजित तरेनं थ्रो चेंडू टाकला आणि आता इथे एक 1 शॉट. महेश पाटील इथे चेंडूला अगदी टॅप केलाय. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. नंदू पाटीलनं चेंडू उचललाय. थ्रो इथे झेच करता आला नव्हता गोलंदाज महेश पाटीलला. परिणाम स्वरूप 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 1-0. चेंडू टाकून झालेत 11 आणि धावा बनलेत 10. अजूनही 37 धावा 13 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 13 चेंडूमध्ये 37. येणाऱ्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला गणेश पाटील, अंकुश भुईर सारखे दिग्गज गोलंदाज पाहायला मिळतील. चेंडूला अगदी मिडॉन आणि मिडॉपच्या मधून खेळले होते. क्रिकेटमधली सर्वात सुरक्षित जागा. झेल मात्र ड्रॉप केलाय संतोष जोशीनं. या चेंडूवर देखील 2 धावा आलेत. 2 ओव्हर आणि धावा लागलेत अंजूर टीमच्या फलकावरती 12. 12 मध्ये 12 आलेत आणि आता 12 मध्ये 35. 12 मध्ये 35 पाहिजेत आणि दोन्ही आता उच्च दर्जाचे गोलंदाज आहेत. गावदेवी पिंपलगड संघाचे गणेश पाटील क्रमांक 3चं ओव्हर घेऊन स्वतःला तयार करतायत. अतिशय चांगली स्पर्धा. गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी मानकोळी येथून आपण शैलूमाता वळ आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर या चषकाचा आजचा 3रा रात्रीमध्ये आहोत आणि आज
इन ॲक्शनमध्ये आयोजन टीम देखील पाहायला मिळेल. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत सन्मान करूया. गावदेवी कृषी इंटरप्राइजेस गावदेवी वर्ग टीमचे सिनियर खेळाडू कमलाकर दादा पाटील, अग्री कलाकार जमिनीचा पैसा या नाटकाचे मुख्य कलाकार यांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. शैलूमाता वाल 40+ संघाच्या वतीनं हा कमलाकर दादा पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. जमिनीचा पैसा या नाटकातील मुख्य कलाकार आहेत आणि मंडप डेकोरेटरचे देखील मालक आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वर्ग टीमचे एक सिनियर खेळाडू माजी कॅप्टन. धन्यवाद कमलाकर दादा पाटील. इथे पहिल्याच चेंडूवर विकेट संदीप मणिराची. गुड बॉलिंग. त्यानंतर विलास पाटील सर लॉर्ड कमिटी मेंबर आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे आणि चॉली कामतगर संघाचे एक सिनियर खेळाडू विलास पाटील सर. आपण पुढे या. विलास पाटील सर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आणि एक लेजंड क्रिकेटर. त्यानंतर शैलेश भाऊ पाटील आपण देखील पुढे यायचं आहे. जॉली कामतगार संघाचे माजी कॅप्टन यष्टीरक्षक फलंदाज शैलेश भाऊ पाटील. शैलेश भाऊ पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. चला या मान्यवर शैलेश भाऊ पुढे या. दोन्ही अँगलमध्ये हे चित्रीकरण आपण ऑन स्क्रीनवर पाहू शकता प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. शैलेश पाटील त्यानंतर राजंटी बंद्रेमारुती कल्ले टीमचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आहेत. चला राजंटी आपण देखील पुढे या. राजन डीचं स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर संतोष मडवी वेलकम. जगदीश दादा म्हात्रे आणि घनश्यामजी भोईर तुफान पिंपलास टीमचे दोन्ही अष्टपैलू खेळाडू. शपालाचा आपण चेक करायचा आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे संतोष मडवी. संतोष मडवीचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. संतोष मडवी बंद्रेमारुती कल्ले टीम सेफ आहेत. एक धाव होईल. धन्यवाद संतोष मडवी. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. फलंदाजाचं नाव सांगा. पंच अनिल. यस धन्यवाद अनिल ज्युनियर. अतिशय सुरेख यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला आहे. अगदी गणेश पाटीलनं या तिसऱ्या ओव्हरच्या आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. फक्त एक धाव आणि एक महत्त्वाची विकेट घेतलेली आहे. 8 चेंडू आणि 34चं समीकरण येऊन थांबलेलं आहे. इनसाइड आउटचा कडक फटका नंदू पाटील. क्या बात आहे. प्रयत्न चांगले होते. रनिंग झेल जवळ जवळ झेल त्यांच्या हातामध्ये विसवतो की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं सुरुवातीला आणि शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय. इथे जीवनदान दिलाय सचिन भगतला. धाव मिळेल एक. स्विंग अँड मिस कमालीची गोलंदाजी. गणेशला फलंदाजीतून फारसं काही योगदान देता आलं नव्हतं. 4 चेंडूमध्ये 2 चौकार 8 धावा. मात्र गोलंदाजी अप्रतिम. फक्त 2 धावा आणि 1 विकेट. महत्त्वाची तिसरी ओव्हर फेकली गावदेवी पिंपलगड टीमकडून गणेश पाटीलनं. आता येणारे चेंडू आहेत 6 आणि धावा बनवायचे 33. काल 33 धावा बनल्यात. जानमान गोवे टीम आणि चरोबा 40+ कोण सेमीफायनल सामना होता. चंदू पाटीलला फलंदाज दिनेश भोईरनं शेवटच्या ओव्हरमध्ये 33 धावा बनवल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये त्या धावा आपण पाहिल्या होत्या. तब्बल 64 धावा सेमीफायनलमध्ये ठोकल्या होत्या.
चेरोबा 40+ कौन संघानी 1 ओव्हर 33 गोलंदाज अंकुश भुईर. शॉर्ट रनअपनी कॅप्टन अंकुश भुईर. सचिन हा फटका लॉंग लेग सीमारेषे लगत केलाय. चांगला झेल इथे देखील कंप्लीट केलाय. अप्रतिम झेल आपण पाहतोय. फलंदाज सचिन भगत OUT आउट. भिवंडीचे कॅम्प्युटर समालोचक आमचे परममित्र व्हॉइस ऑफ गोरसई सुभाष परशुराम धुमाल सरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत धुमाल सर. 5 चेंडू 33. फलंदाज रणजित तरे. अनिकेत तरेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रणजितला. बघूया इथे हा चेंडू बिमारचा इशारा केलाय स्टोरलेग पंचांनी. 1+1. नक्कीच रणजित तरेला अनिकेतनं पारितोषिक लावलंय. षटकारांची गरज आहे. मात्र आता सध्या ते नॉन स्ट्राईकला आहेत. सलग 3 षटकार ठोकले तर 1000 आहेत. मात्र आता स्ट्राईकला फलंदाज अनिल ज्युनियर आहेत. चला चला सामना सुरू करा आपण. तिसऱ्या पंचांची मदत. चला चेक करूया आपण. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. बघूया ऑनफिल्ड अंपरना चेंडू बिमार घोषित केलेला आहे. मात्र इथे चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. यस वाईट येईल. पहिला बिमरचा इशारा आणि नंतर वाईट. यस चांगला निर्णय. ऑनफिल्ड अंपायर लारा सर आणि सुनील म्हात्रे सर आणि आमचे तिसरे पंच भाऊ पाटील सर. गुड डिसिजन. सुरेख चेंडू वाईट नंतर डॉट. धावसंख्या 16वर धावून पोहोचलेली आहे. इथे आता फक्त धावांच्या पराभवाचा अंतर गावदेवी अंजूर टीमचा कमी होऊ शकेल. या फटक्यानं उशीर झालाय. चौकार जरूर आलाय. मात्र धावा आता खूप बनवायचे आहेत. 47चा पाठलाग करताना आतापर्यंत फक्त 20 धावा आलेत. चेंडू टाकून झालेत 22. 21 चेंडू सॉरी अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असावा. राजन डी संतोषजी मडवी स्वागत आहे आपला. अध्यक्ष चषक 2026 मध्ये हा चेंडू देखील ऑन साईडला टर्न केला आहे. चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 22. 2 मध्ये 27. सुरेख लेंथ डॉट बॉल. नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे गणेश पाटील आणि अंकुश भोईरनं आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीनं अंजू टीमला नक्कीच इथे पराभवाचा धक्का दिलेला आहे. हा बाईच्या स्वरूपात चौकार आलाय शेवटच्या चेंडूवर आणि हा सामना जिंकलाय गावदेवी पिंपलगड टीमनं. अभिनंदन आणि हार्ड लक टॉप लक गावदेवी अंजूर.
या सामन्याचा सामनावीर खेळाडू चला पुढील दोन्ही टीम खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगार आणि जय हनुमान भावाले टीम आपण लगेच सामना मैदानामध्ये सुरू करायचा आहे. वेलकम देवीदास मात्रे, शिवा भोईर, जगदीशदादा मात्रे, घनश्यामजी भोईर, विलास पाटील सर, शैलेश भाऊ पाटील सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. अल्पेश सामनावीर कोण आहे? या सामन्याचा सामनावीर नाव आहे गणेश पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी केली. गावदेवी पिंपलकर संघाकडून तिसरी महत्वाची ओव्हर, फक्त 2 धावा, 1 विकेट आणि फलंदाजीतून 4 चेंडूमध्ये 2 चौकार, 8 धावा. तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर गणेश पाटील. आपण यायचं आहे घनश्यामजी भोईर, पिंपलास ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि तुफान पिंपलास सिनियर 40+ उत्तम खेळाडू. जगजीदादा मात्रे देखील आहेत सहसचिव भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. त्यानंतर देवीदास मात्रे गावदेवी वेले टीमचे उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांच्यासोबत शिवा भोईर, विलास पाटील सर आणि शैलेश पाटील सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. देऊया आपण सर्वप्रथम या सामन्याची सुंदर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वर्गीय जे के भोईर यांच्या स्मरणार्थ व नक्षित एंटरप्राइजेस विजय लक्ष्मण भोईर आणि अक्षय विजय भोईर यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी. त्यानंतर जे कोल्ड्रिंक आहे स्वर्गीय ज्ञानदेव मगन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण पाटील. चला खुशी एंटरप्राइजेस वर्गर टीम आपण देऊया गणेश पाटीलला ही ट्रॉफी. घनश्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते तिथं वितरण होतोय. त्यानंतर कोल्ड्रिंक द्यायची आहे जगदीशजी म्हात्रे जे आम्हाला प्रवीण पाटीलनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर अमित रामदास भोईर वाल ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या स्मरणार्थ विलास पाटील सर आपण त्या गिफ्ट हॅम्परचं वितरण करायचं आहे. आणि त्यानंतर बालकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला जे मनगटी घड्याळ आहे त्याचं वितरण होईल. शैलेश भाऊ आपले शुभ हस्ते आपण या बक्षीसचं वितरण करायचं आहे. चला खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगर टीम जालिंदर पाटील, जय पाटील, विजयदादा पाटील, राजू पाटील, कमलाकर पाटील ऑल टीम अभिनंदन. गणेश पाटील बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण पुढील सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया संदेश वखारे यांच्या माध्यमातून. घनश्यामजी भोईर यांचा आपण स्वागत सन्मान करू. त्यानंतर देवीदास मात्रे आणि शिवा भोईर